नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पहिलीच बातमी आहे सोलापूरमधून. गुलेन बॅरी सिंड्रोमनं राज्यात पहिला बळी घेतलाय. सोलापूरच्या तरुणाचा GBSमुळे मृत्यू झालेला आहे. सोलापूरचा हा तरुण पुण्यातल्या धायरीमध्ये राहत होता. CA असणारा हा तरुण एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. पुण्यातच या तरुणाला जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. एका कार्यक्रमासाठी तो सोलापूरला गेला होता. तिथं त्याची प्रकृती आणखी बिघडली. 5 दिवस या तरुणावर ICUमध्ये उपचार सुरू होते, मात्र त्याला वाचवण्यात अपयश आलं. पुण्यात कामाला असलेल्या सोलापूरच्या तरुणाचा मृत्यू झालेला. GBSचा राज्यात पहिला बळी आहे. CA असणाऱ्या तरुणाला पुण्यातच जुलाबाचा त्रास सुरू झाला. सोलापुरात कार्यक्रमासाठी गेला असताना अशक्तपणा वाढला. GBSचं निदान झाल्यानंतर 5 दिवस त्याच्यावर ICUमध्ये उपचार सुरू होते. ICUमधून बाहेर हलवल्यानंतर त्याला श्वसनाचा त्रास झाला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. गुलेन बॅरी सिंड्रोम हा आजार कसा होतो, या आजाराची लक्षणं काय आहेत आणि हा आजारच होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे, आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. गुलेन बॅरी सिंड्रोम हा कॅम्पिलोबॅक्टर जीवाणू कारणीभूत ठरतो. या आजाराला दूषित पाणी किंवा अन्न खाल्ल्यानंतर संसर्ग होतो. संसर्गामुळे अतिसार होतो, ओटीपोटात वेदना देखील होतात. 1 ते 3 आठवड्यांच्या आत GBSचं निदान होतं. अतिसार, पोटदुखी, ताप, मळमळ किंवा उलट्या ही लक्षणं आहेत. आणि कसा टाळावा, तर पाणी उकळून थंड करून प्या किंवा बाटलीबंद पाण्याचा वापर करा. शौचास गेल्यानंतर आणि जेवणाआधी साबणाने स्वच्छ हात धुवा. भाज्या आणि फळं चांगली धुवूनच मग खा. मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे शिजवा. कच्चं किंवा कमी शिजलेलं अन्न, विशेषतः अंडी आणि मासे खाणं टाळा. पुण्यात GBSचे रुग्ण वाढताना दिसतात. आतापर्यंत पुण्यात GBSचे एकूण 74 रुग्ण आढळले. त्यातले 14 रुग्ण आता व्हेंटिलेटरवर आहेत आणि याच पार्श्वभूमीवर सरकारनं आता मोठा निर्णय घेतलाय. पुण्यात कमला नेहरू रुग्णालयात GBSच्या रुग्णांवर आता मोफत उपचार होणार आहेत. रुग्णांना स्वखर्चानं उपचार करावे लागत असल्यानं मोठा भुर्दंड बसत होता. मात्र रुग्णांची हेळसांड पाहता आता पुणे महानगरपालिकेनं GBSच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतलाय. कमला नेहरू रुग्णालयात त्यासाठी 50 सामान्य बेड आणि 15 ICU बेड आरक्षित ठेवण्यात आले. GBSच्या संदर्भामध्ये काल एक नागरिकांनी मला 10 लाखाचं बिल दाखवलं. मी ते आयुक्तांना पाठवलं. पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे ह्या आजारांनी पेशंट लोक असतील तर त्यांना YCMला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे, अशा प्रकारचा निर्णय झाला. आता राजकीय बातम्यांकडे. खासदार संजय राऊतांनी पालकमंत्री पदाबाबत केलेल्या मोठ्या दाव्याची ही बातमी आहे. मुख्यमंत्री परदेशात असताना दिल्लीतून दबाव आणून पालकमंत्री पदावर स्थगिती आणल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. हा मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे पालकमंत्री पदाचा वाद नाही असं फडणवीस म्हणाले. मी कसं काय सांग, पण नक्कीच दिल्लीतून दबाव आला. मुख्यमंत्री परदेशात होते. महाराष्ट्रातल्या गुंतवणुकी संदर्भात त्यांच्या काही तिथे बैठका चालू असताना महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री पदावरून पेटवापेटवी होते, धमक्या दिल्या जातात, रस्त्यावर टायर जाळले जातात, गाड्या अडवल्या जातात. काय चाललंय या राज्यामध्ये? कुठला वादच नाहीये. कुठला वादच नाहीये. कुठला वादच नाहीये. पालकमंत्री पदाबाबत कुठला वाद नाही असं मुख्यमंत्री स्पष्टीकरण देतात. मात्र दुसरीकडे नरहरी झिरवाळ यांनी मात्र खंत व्यक्त केलेली आहे. पालकमंत्री पदावरून अजित पवारांनी आपल्याच पक्षाचे मंत्री आता नरहरी झिरवाळांचे कान टोचलेत. मी गरीब असल्यानं गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं अशी खतखत झिरवाळांनी बोलून दाखवली होती. मात्र झिरवाळांचं हे विधान योग्य नसल्याचं अजित पवारांनी आता म्हटलं.
पालकमंत्री या विभागाचं दिल्यामुळं आम्हाला आनंद झाला आहे का आम्ही एवढे गरीब आहोत. हा अल्प किंवा जिथं MIDCच नाही असा राज्यातला एखादा जिल्हा सांगा तर त्याचं नाव होतं हिंगोली. आता थोड्याफार प्रमाणात MIDC यायला लागल्यात आणि एवढं ऐकल्यानंतर मी सांगितलं का बाबा हे अल्प आहे, गरीब आहे, पाण्यापासनं वंचित आहेत, MIDC पासनं वंचित आहेत. अशा ठिकाणी माझ्यासारख्या गरिबाची नियुक्ती केली म्हणजे नेमकं काय ते मी शासनाला विचारणार अशा पद्धतीने मी सांगितलं. असं काही होणार नाही. मी त्यांना विचारीन. दर मंगळवारी आमची मीटिंग असते. अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असेल तर ते योग्य नाही. मी त्यांच्याशी चर्चा करून काय गैरसमज झालेला असेल तर तो दूर करेल. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले मंत्री आणि आता पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. कारण मंत्री झिरवाळानंतर आता हसन मुश्रीफ यांनी देखील आपली नाराजी बोलून दाखवली. सध्या श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं मुश्रीफ म्हणाले. हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरऐवजी वाशिमचं पालकमंत्री करण्यात आलंय. कोल्हापूरवरून वाशिम जिल्हा तब्बल 623 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे मुश्रीफ नाराज असल्याची चर्चा आहे. नाही, मी मागे सांगितलेलं आहे याबद्दल. आता आपण जिथं योग्य ठिकाणी बोलायचं तिथं अजितदादा पवार आमचे नेते आहेत त्यांना बोललेलं आहे. श्रद्धा आणि सबुरी ठेवलेली आहे. वाशिम जिल्ह्याला झेंडा टू झेंडा असा पालकमंत्रीचा ठपका लागलेला आहे. हा तुम्ही पुसून करणार? हा पुसून निघेल. पुढच्या बातमीकडे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते जरांगेंबाबत पंकजा मुंडेंनी मोठं विधान केलंय. जरांगेंनी सकारात्मकता दाखवली तर त्यांची भेट घ्यायला तयार आहे असं पंकजा मुंडे म्हणाले. मनोज जरांगे जालन्याच्या अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेत आणि पंकजा मुंडे या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणत्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं ही जबाबदारी त्यांची असते. ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे. आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या विधानाकडे वळूया. एसटीच्या दरात 15% वाढ करण्यात आली आहे. मात्र या भाडेवाढीवर परिवहन मंत्र्यांनीच हात वरती केलेले आहेत. एसटी भाडेवाढीची आपल्याला कल्पना नव्हती असं सरनाईक बोललेत. प्रशासनातल्या काही लोकांच्या चुकीमुळे भाडेवाढ झाल्याचं धक्कादायक विधान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. त्यामुळे मंत्र्यांना न विचारताच अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने भाडेवाढ केली का असा सवाल आता विचारला जातोय. ही भाडेवाढ जी दरवर्षी व्हायला हवी ती न करता 3 वर्षानंतर एकत्रितपणे केलेली प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ती झालेली आहे. मलाही माहीत नव्हती. याचं कारण असं आहे, मलाही आश्चर्य वाटलं. कारण मी माझ्या अधिकाऱ्यांना विचारलं, अरे एवढी मोठी दरवाढ होते आणि आपल्याला काय माहिती नाही, प्राधिकरण असतं. इकडे सरनाईकांनी अधिकाऱ्यांवर खापर फोडलं तर तिकडे मंत्री गुलाबराव पाटलांनी काय विधान केले बघा. भाडेवाढीवर प्रवाशांनी एसटी भाडेवाढ सहन करावी असं मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान आहे. त्यांनी भाडेवाढीला समर्थन केलेलं आहे. सुविधा पाहिजे असतील तर भाडेवाढ सहन करा असं गुलाबराव पाटील बोललेले. त्यांनी प्रवाशांना सल्ला दिलेला आहे. महायुतीत अजब कारभार दिसून येतोय. तर आपल्याला नवीन बसेस हव्या आहेत. जवळपास 5,000 नवीन बसेस महाराष्ट्रामध्ये येत आहेत. 10-15% वाढ प्रवाशांनी सहन करावी. जर सुविधा आपल्याला कॉम्पिटिशन आपण म्हणतो लक्झरी बरोबर करायची असेल किंवा आपल्याला ई बसेस आणायचे आहेत तर त्याच्याकरता थोडासा भार सहन करावा लागला. पण सुरक्षितताच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये प्रवाशाचा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. आता मुंबईतून एक महत्त्वाची बातमी. मुंबईकरांना आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मोठं गिफ्ट मिळालं आहे. कारण कोस्टल रोड आता अगदी पूर्ण क्षमतेनं सुरू झालेला आहे. कोस्टल रोड आणि वरळी वांद्रे सीलिंग जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या पुलाच्या लोकार्पणानंतर मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास फक्त आता 12 मिनिटात होणार आहे. या पुलाचं लोकार्पण जरी झालं असलं तरी प्रत्यक्ष वाहतूक मात्र 27 जानेवारीपासून म्हणजे उद्यापासून सुरू होईल. या रस्त्याने मुंबईकरांना श्वास घेण्याकरता आणि वेळ वाचवण्याकरता मोठी मदत केली आहे. या रस्त्याने मुंबईला एक आंतरराष्ट्रीय स्वरूप देखील दिलेलं आहे. मुंबईनंतर पुढची बातमी आता पुण्यातून. देशातल्या बेरोजगारीचं अगदी भयान वास्तव दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. पुण्यातल्या मगरपट्टा भागातला हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय. एका नामांकित IT कंपनीनं
वॉक इन इंटरव्ह्यू ठेवला होता. जॉबच्या मुलाखतीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर अगदी देशभरातून बेरोजगारांनी गर्दी केली होती. तब्बल 1 किलोमीटरपर्यंत रांग लागली होती. देशात किती बेरोजगारी आहे त्याचं हे उदाहरण आहे. टोयोटा कंपनीचा आहे. पुण्यात जालन्यातून एक आता धक्कादायक बातमी समोर येते. एका तरुणानं स्वतःलाच पेटवून घेतलेलं आहे. वाघूर फाटा इथली ही घटना आहे. CCTVत ही सगळी घटना चित्रित झालेली आहे. गावातल्या व्यापारासोबत या तरुणाचा पैशांचा वाद होता आणि याच वादातून त्यानं स्वतःला जाळून घेतलं. आगीत हा तरुण 50% भाजलाय. जालन्यातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत. पैशांच्या वादातून त्यानं टोकाचं पाऊल उचललं. जालना जिल्ह्यातील ही घटना आहे. पन्नास 50% भाजलेल्या तरुणावर आता खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढची बातमी पुण्यातून. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबूराव चांदेरे यांच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे. NCPचे नेते बाबूराव चांदेरे यांनी जमिनीच्या वादातून विजय रौंदळ यांना मारहाण केली. मारहाण करून त्यांना आपटतानाचा व्हिडिओ देखील समोर आला होता आणि त्याची तक्रार आल्यानंतर आता पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. मारहाणीत विजय रौंदळ यांच्या डोक्याला आणि गुडघ्याला जखम झाली. चांदेरे हे पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. याच चांदेरेंनी काही महिन्यांपूर्वी रिक्षा चालकाला देखील मारहाण केली होती. रेकॉर्डिंग चालू आहे. काय रे बाबा, का बरं काम चालू केलं तुम्ही? पुढची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून. एका ड्रायव्हरनं एकतर आधी गुन्हा केला आणि वर त्याला अडवलेल्या पोलिसावरच त्यानं आरेरावी केलेली आहे. मिल कॉर्नर चौकामधील कुणाल बाकलीवाल नावाचा हा चालक सुसाट वेगात गाडी पळवत अगदी जोरजोराने सायरन वाजवत होता. पोलिसांनी त्याला थांबवलं तेव्हा तो पोलिसांनाच धमकी देऊ लागला. पोलिसांना शिवीगाळ करत 2 तासात सर्व पोलिसांना सस्पेंड करतो असं धमकावलं. आरोपीवर योग्य कारवाई करण्याचं आश्वासन आता मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. डायरेक्ट मारामारीची गोष्ट करतोय. तू साहेबांना सुद्धा बोलला रे, त्यांना बोलला नाही आणि माझ्या नादी लागू नको. तुला सांगतो मी, तू बोलला नाही, तू इकडे ये म्हणजे डायरेक्ट बोलला. मग तो काय म्हणला, मला खाली होता. अरे साहेबाला बोललो तू. अरे काय बाता करतो, असं नाही बोलायचं. तो झाला असेल तर त्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई होईल असं जर कोणी म्हणत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे. आणि या संदर्भामध्ये सगळी शहानिशी करून माननीय मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री आहेत, त्यांच्यापर्यंत ही तक्रार गेलेली असेलच मला वाटतं. ते या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई करतील. पुढची बातमी आता संगमनेर तालुक्यातील बिबट्याला जेरबंद करतानाचा एक थरारक व्हिडिओ समोर आलेला आहे. खराडे गावातल्या वस्तीवर बिबट्यानं हल्ला करत 4 गायींना जखमी केलं होतं. तेव्हा वन विभागानं तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवत ग्रामस्थांच्या मदतीनं बिबट्याला जेरबंद केलं. बिबट्याच्या 4ही बाजूनी जाळी टाकून त्याला जेरबंद करतानाचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला. मार खाल्लाय. धरा धरा, जाळी पण टाका नीट. गोल वा, गोल गोल वा. मार खाल्लाय. संगमनेरच्या बातमीनंतर आता वळूया आपण बीड सरपंच हत्या प्रकरणाकडे. मकोका अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी आता हालचाली सुरू झालेल्या आहेत. आकाच्या मालमत्तेचा डेटाच बाहेर काढलाय. नेमका हा डेटा कुणी काढला आणि संपत्तीवर कोण टाच आणणार त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. कराडच्या संपत्तीवर जप्ती येणार.
संपत्ती जप्तीसाठी एसआयटीच्या हालचाली. कराडमुळे मुंडेंच्या अडचणीही वाढणार. सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणी आधीच मकोका लागलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी वाढायला आता सुरुवात झाली आहे. एसआयटीनं वाल्मिक कराडच्या संपत्तीवर टाच आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी एसआयटीनं न्यायालयात अर्जही केलाय. तर फक्त वाल्मिक कराडच्याच नाही तर त्यानं ट्रान्सफर केलेल्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी आणि विरोधकांनी केली आहे. निर्णय चांगला आहे, पण वाल्मिक कराडचे स्वतःच्या नावावर किती आणि दुसऱ्याच्या नावावर किती हे कोण शोधणार आहे? गुन्हा झाल्यानंतर वाल्मिक कराड जेवढ्या दिवस फरार होता त्या दिवसात या सगळ्या भागातली वेगवेगळ्या ठिकाणची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचं मला असं वाटतं ईडीने तपास केला पाहिजे. तपास करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे. आका, बाका, चोका, तोका, सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत. आणि आत्ता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफरसुद्धा इतर नावावर करण्याचं चाललेलं आहे. आम्ही SITला मागणी ही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंटमध्ये आल्या पाहिजेत अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. वाल्मिक कराडची संपत्ती त्यानं ड्रायव्हर आणि दोन्ही पत्नीच्या नावे केल्याचा आरोप धसांनी केला होता. मात्र कराड आणि त्याच्याशी संबंधित असलेली मालमत्ता किती आहे पाहूया. पिंपरी चिंचवड काळेवाडीत मंजिली आणि वाल्मिकचा 4 BHK फ्लॅट, किंमत 3.25 कोटी. पिंपरी चिंचवडमध्येच वाकडमध्ये वाल्मिक आणि मंजिलीच्या नावे 2 BHK फ्लॅट, किंमत 1 कोटी रुपये. पुण्यात दुसरी पत्नी ज्योती जाधव आणि विष्णू चाटेच्या नावे आलिशान ऑफिस 35 कोटी रुपये. मगरपट्ट्यात ड्रायव्हरच्या नावे इमारतीचा मजला, अंदाजे किंमत 75 कोटी रुपये. हडपसर ज्योती जाधवच्या नावे 2 फ्लॅट्स, अंदाजे किंमत 3 कोटी रुपये. सिमरी पारगाव माजलगावचं सुदाम नरोडेच्या नावे 50 एकर जमीन. बार्शीतलं शेंद्री ज्योती जाधवच्या नावे 50 एकर जमीन. सिमरी पारगाव मधल्याच मनीषा नरोडेच्या नावे 10 ते 12 एकर जमीन. सिमरी पारगावात वॉचमॅन योगेश काकडेच्या नावे 15 ते 20 एकर जमीन. दिघोळ जामखेड ज्योती जाधवच्या नावे 15 ते 20 एकर जमीन. बीड 50 एकर. बार्शी 45. सोनपेठ 50 एकर जमीन. कराडशी संबंधित महिलेच्या नावे लातूर टेंभुर्णी महामार्गावर 5.25 एकर जमीन. केज, परळी आणि बीडमध्ये 4 ते 5 वाईन शॉप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीच सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. तर धसांनी कराडशी संबंधितांच्या संपत्तीवरही टाच आणण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे दमानी यांच्या दाव्यानुसार कराड आणि धनंजय मुंडे यांची कंपन्यांमध्ये भागीदारी असल्याचं म्हटलंय. त्यामुळे कराडची संपत्ती जप्त झाल्यास धनंजय मुंडे अडचणीत येणार का याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV. वाल्मिक कराडच्या संपत्तीवरच्या स्पेशल रिपोर्ट नंतर आता प्रजासत्ताक दिनाच्या काही बातम्यांचा आपण धावता आढावा घेऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्ध स्मारकावर पोहोचून शहीदांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर ते प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी कर्तव्य पथावर पोहोचले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर ध्वजारोहण केलं. त्यानंतर 21 तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी प्रजासत्ताक दिनाची थीम सुवर्ण भारत, वारसा आणि विकास आहे. NCCच्या विद्यार्थ्यांकडून कर्तव्य पथावर संचलन करण्यात आलं. BSFच्या उंट पथकाची ही परेड यावेळी पार पडली. जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला येथील उरी सेक्टरमध्ये भारतीय लष्कराच्या जवानाने तिरंगा फडकावला. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजवंदन केलं. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी फडणवीसांनी ध्वजवंदन केलं. सरकार स्थापन झाल्यानंतर यंदाचा फडणवीसांचा हा पहिलाच प्रजासत्ताक दिन आहे. ठाण्यातील साकेत मैदान या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. त्यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ग्राउंडला ध्वजवंदन केलं. यावेळी पोलीस दलातील सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. रत्नागिरीच्या शिवाजी स्टेडियम इथे हा कार्यक्रम पार पडला. ध्वजवंदनानंतर देखणं असं संचलन पोलीस दलाच्या माध्यमातून करण्यात आलं. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झालं. बीड शहरातील पोलीस मुख्यालयात हा शासकीय सोहळा संपन्न झाला. यावेळी पोलीस पथक, स्काउट, गाईड पथक, एनसीसी पथक यांनी पथसंचलन केलं. जालना ध्वजारोहण कार्यक्रमाच्या वेळी नियोजनाचा अभाव जाणवल्यानं शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि बदनापूरचे भाजपचे आमदार नारायण कुचे जिल्हाधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. संगमनेर तालुक्यातील DK मोरे जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनानं सुरू केलेल्या घर घर संविधान अभियानाच्या अनुषंगानं 1332 विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून संविधानाच्या पुस्तकाची प्रतिकृती साकारली. शिवराम हरी राजगुरूंच्या जन्मस्थळावर प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना स्मारकांचं काम मात्र अपूर्णच आहे. शिवाय लोकप्रतिनिधींनी जन्मस्थळाकडे पाठ फिरवल्याचं देखील पाहायला मिळालं. जमीन संपादनासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख यांनी केली. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी तिरंगा ध्वजाप्रमाणे फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. मंदिरातील श्रींचा गाभारा आणि नामदेव पायरी येथे झेंडू, शेवंती, कामिनी अशा फुलांची सजावट करण्यात आली. पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांनी ही सजावट केली. जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात तिरंगी फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली. गडकोटामध्ये भारत मातेची प्रतिकृती तयार करून फुलं लावण्यात आली होती. यावेळी भारत मातेच्या प्रतिकृतीला फुलांची उधळण करत भारत माता की जय, वंदे मातरम, येळकोट येळकोट, जय मल्हार अशा घोषणा देण्यात आल्या. जालन्यात एका तरुणानं स्वतःलाच पेटून घेतलं. वाटूर फाटा इथली ही घटना आहे. CCTV चित्रित झाली. गावातल्या व्यापाऱ्यासोबत या तरुणाचा पैशांपासूनचा वाद होता आणि याच वादातून त्यानं स्वतःला जाळून घेतलं. आगीत हा तरुण 50% भाजलाय. जालन्यातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बदलापूरमध्ये एका महिलेनं 14 वर्षीय मुलाला लाथाबुक्क्याने अमानुष मारहाण केली. सोसायटीत खेळताना आपल्या मुलाला बॉल लागल्याच्या रागातून या महिलेनं मारहाण केली. ही घटना CCTVत कैद झाली. मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील कात्रज कोंढवा रोडवर द बर्निंग बाईकचा थरार पाहायला मिळाला. अचानक उभ्या असलेल्या गाडीनं पेट घेतला. 2 गाड्या जळून खाक झाल्या. या वाहनांना आग कशी लागली समजू शकलं नाही. परिसरातील नागरिकांनी आग विझवली.